सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव विथ शन या स्टोरीचे 114 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या. परी प्रेग्नंट होती आणि तिला ही गोष्ट ऋषीला सांगायची होती, पण ऋषी तब्बल 2 दिवसांनी घरी आला. धड तिच्याशी फोनवर व्यवस्थित बोलत सुद्धा नव्हता आणि आता तो काही इन्स्पेक्टरच्या सोबत घरी आला. घरामध्ये येणार तसं ड्रेसिंग टेबलमधल्या सगळ्या वस्तू दरवाजात आल्या आणि ऋषीच्या अंगावर त्याचा वर्षाव होऊ लागला. तसा ऋषी आणि बाकीचे इन्स्पेक्टर चक्रावले आणि ऋषी थोडा हसत म्हणाला, आता हायकमांड चिडला आहे, त्यामुळे इन्स्पेक्टर्स तुम्ही या. आणि आता बाकीचे इन्स्पेक्टर बाहेर गेले आणि ते सुद्धा सुटले एकदाची ऋषी तिवारी सरांच्या कचाट्यातून. आणि एक इन्स्पेक्टर म्हणाले, चला पटकन, आपल्या बायकासुद्धा आपल्या वाट बघत असतील. आणि आता आपल्या घरचं हाय कमांड आपल्यावर कशाने बरसात करेल काय माहीत. झाडो की लाटणं, यार काय ड्युटी आहे की काय ही, घरच्यांना अजिबात वेळ देता येत नाही. दुसरे इन्स्पेक्टर म्हणाले, हो ना, आणि ऋषी सर इथं आल्यापासून तर नाहीच नाही. मी पहिल्यांदा घरापासून चक्क 48 तास दूर आहे. आणि आता अशी ड्युटी केली तर मिसेस तिवारी चिडतील, नाही तर आरती करतील का त्यांची. त्यांचं चिडणं स्वाभाविक आहे. आणि बिचारे तिवारी सर, आता त्यांचं काय होईल काय माहीत. तिसरे इन्स्पेक्टर म्हणाले, त्यांचं सोडा हो, आता आपलं काय होईल ते बघा. माझी तर बायको खूप चिडकी आहे. आधीच मी तिच्यासोबत कुठेच जात नाही, ना शॉपिंगला ना पिक्चरला, आणि आता त्यात ती गरोदर पण आहे. आणि मी सुद्धा तिला सोडून पहिल्यांदाच इतके दिवस दूर राहिलो. आणि सरांचं काय होईल ते होईल, आपण आपल्या आपल्या घरचं हायकमांड सांभाळू, असं म्हणत सगळे इन्स्पेक्टर घरी गेले. आणि ऋषी बेडरूमच्या दिशेने निघाला तशी त्याच्या डोक्यात एक ऑइलची बाटली आली आणि आपटली. आणि ऋषीनं डोकं पकडलं आणि म्हणाला, ओ माय गॉड, खरंच परी खूप चिडली आहे का. लग्न झाल्यापासून मी तिचं हे रूप पाहिलंच नव्हतं. किती समजूतदार शहाण्यासारखी वागत होती, आणि आता हिला अचानक काय झालं. आणि मग तो हळूच बेडरूमच्या दरवाज्यात गेला आणि त्याच्या स्टिकनं दरवाज्यावर टकटक केली आणि म्हणाला, SP ऋषी तिवारी हिअर, मे आय कम इन मॅम. तसं परीनं पुन्हा एक सामान उचलून त्याच्या दिशेनं फेकलं आणि रागात धुमसत राहिली. आणि ऋषी घाबरला. आणि आत जाण्याआधीच आणि शहीद होण्यापूर्वीच त्यानं आर्यनचा सल्ला घ्यावा म्हणून त्याला फोन केला. आता आर्यन ऑफिसमध्ये होता आणि ऋषीचा फोन बघितला आणि हसूनच त्यानं फोन घेतला आणि म्हणाला, बोला SP सर, काय हेल्प करू तुमची. ऋषी थोडा दबक्या आवाजात म्हणाला, मिस्टर आर्यन, तुम्हाला कसं माहीत मी अडचणीत आहे आणि मी काहीच न सांगता तुम्ही मला मदत करण्याविषयी बोलताय. आर्यन हसला आणि म्हणाला, आता तिथली परिस्थिती काय आहे ते सांगा. आणि ऋषी म्हणाला, पावडरचा डबा, परफ्यूमची बॉटल, सगळे ड्रेसिंग टेबलच्या बाहेर आलेत, अगदी मेन डोअरपर्यंत. आणि शिकार मी आहे आणि सगळ्या वस्तूंचा वर्षावर माझ्यावर येतोय मिस्टर आर्यन. आणि सांगा ना, तुम्हाला कसं माहीत मी अडचणीत आहे. आणि आर्यन हसला आणि म्हणाला, हे कधी ना कधी होणारच होतं, मला माहीत होतं. माणूस त्याचा मूळ स्वभाव कितीही लपवून ठेवला तरी तो लपत नाही, कधी ना कधी असा बाहेर येतो. परी किती चिडकी आहे हे फक्त मला माहीत आहे. आणि आत्ता माझ्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे सांगा. आणि ऋषी म्हणाला, मिस्टर आर्यन, आय एम इन व्हेरी बिग ट्रबल. खूप मोठ्या अडचणीत ते सापडलं आहे. आणि आता मी काय करू तुम्ही सांगा. मी 2 दिवसांनी घरी येतोय. आणि आर्यन म्हणाला, ओके. आणि काहीच नाही, तिला जवळ घ्या, एक छान घट्ट मिठी मारा आणि मग ती शांत होते. आणि ऋषी हसून म्हणाला, इतकं सिंपल आहे का परीला शांत करणं. आणि आर्यन खांदे उचलून म्हणाला, माझ्यासाठी तर सोपं आहे आणि मी इतकंच करायचो, किंवा कधी कधी तिच्यासाठी तिनं दिलेली पनिशमेंट म्हणून गिटार वाजवायचो.
आणि मग ऋषी म्हणाला, ओके मी सुद्धा तसंच काहीतरी करतो, पण तुम्ही सांगितलेली आयडिया काम करेल ना? आर्यन म्हणाला, बघू, तू ट्राय करून बघ. मी तर हेच करायचो, पण आता ती माझी फ्रेंड होती आणि तुझी बायको आहे. तुझ्याकडून तिला काही वेगळ्या अपेक्षा असतील तर मी नाही सांगू शकत. आणि ऋषी पुन्हा डोकं खाजवत म्हणाला, ओ माय गॉड, म्हणजे तुम्हाला विचारून पण काहीच उपयोग नाही का? म्हणजे आता मी कन्फर्म मरणार. आणि आर्यन हसून म्हणाला, ऋषी तू तुझं स्किल वापर आणि तुझ्या बायकोला म्हणव, ऑल द बेस्ट, आणि गरज लागली तर पुन्हा फोन कर, मी येईनच तुला बँडेज करायला. असं म्हणून आर्यन खूप हसला आणि फोन ठेवला. आणि ऋषीनं हळूच दरवाजाच्या बाहेर आतमध्ये डोकावलं आणि बघितलं तर थोडी शांतता पसरली होती. परी कुठेच दिसत नव्हती. मग तो आत आला तर परी आता हाताची घडी घालून त्याच्याकडे पाठ करून रागात उभी होती आणि त्यानं हळूच पाठीमागून जात तिला घट्ट मिठी मारली. तशी परी घरकन पाठीमागे वळली. तिनं ऋषीला खूप जोरात बेडवर ढकलला आणि म्हणाली, डोंट टच मी, मला हात लावू नकोस. आणि कशाला घरी आलास? जा ना, तुझी ड्युटी कर. तुझी ड्युटी, तुझी फर्स्ट वाईफ आहे ना, तुझी वाट बघते ना ती. मी तर सेकंड आहे, त्यामुळे मला काहीच किंमत नाही. मी तुझ्यासाठी इतकं सॅक्रिफाईस केलं, घरच्यांच्या विरोधात जाऊन तुझ्यावर प्रेम केलं, तुझ्याशी लग्न केलं, आणि तू काय करतोस? माझ्यावर प्रेम करत नाही. तुझं सगळं प्रेम म्हणजे तुझी ड्युटी. मग माझं काय ऋषी? तू ना तुझी ड्युटीच कर. मी जाते निघून मुंबईला. आणि ऋषी आता तिच्याकडे चकित होऊन बघत होता. आजपर्यंत किती समजदारपणाने वागली होती परी. पोलीस ऑफिसरची वाईफ होणं सोपं नसतं हे तिलाही माहीत होतं. त्यात तिनं त्याच्यावर प्रेम करण्याआधीच, लग्न करण्याआधीच त्याच्यासोबत एक मिशन केलं होतं आणि त्याची ड्युटी किती रिस्की आहे, किती बिझी आहे तिला माहीत होतं. आणि तरीही तिनं सगळ्यांचा विरोध पत्करून माझ्याशी लग्न केलं आणि एका शब्दानं सुद्धा कधी काहीही तक्रार केली नाही. तिला त्रास होतो याची. मग आज असं अचानक का बोलली? आणि आता तो उठला आणि पुन्हा समोरून त्यानं तिला जबरदस्ती मिठी मारली. दोघांचीही छाती छातीला भिडली आणि ऋषीला वाटलं की आता ती शांत होईल, पण कशाचं काय? ती आणखीनच चिडली आणि म्हणाली, ऋषी तू चिकूला कॉपी करू नकोस. त्यानं सांगितलं ना तुला मी चिडल्यानंतर असं करायचं? पण तो माझा फ्रेंड आहे, बेस्ट फ्रेंड आहे, आणि तू माझा नवरा आहेस, लक्षात ठेव. माझ्या त्याच्याकडून अपेक्षा वेगळ्या आहेत आणि तुझ्याकडून अपेक्षा वेगळ्या आहेत. आणि ऋषी म्हणाला, माय गॉड परी, तुम्ही दोघे एकमेकांना किती छान ओळखता. तो सुद्धा सेम असंच म्हणाला होता. आणि परी म्हणाली, हो, म्हणून आम्ही बेस्ट फ्रेंड आहोत आणि तू कोणीच नाही. ऋषी म्हणाला, नवरा पण नाही की काय आता मी तुझा? परी रागात म्हणाली, नाही, नवरा पण नाही. नवरा असता तर असं 2 दिवस काहीही न सांगता गायब झाला नसता. कुठं होता, काय करत होता? आणि तुझी ती ड्रायव्हर पण होती का सोबत, साऊथ की ब्युटी? आणि ऋषी म्हणाला, परी तू काय विचार करतेस? असं काही नाही. परी म्हणाली, असं काही नाही तर तुला माझी आठवण का नाही आली? ऋषी म्हणाला, मी जिथं गेलो होतो तिथून फोन करणं अलाउड नव्हतं आणि आम्ही खूप सिक्रेट ठेवतो सगळं. तुलाही काही सांगितलं नाही मी कुठे जातो. परी म्हणाली, का नाही सांगितलं? ऋषी म्हणाला, जर कोणी तुझ्याकडे आलं आणि विचारलं, तुला धमकावलं तर तू सांगशील म्हणून. अँड परी बेबी सॉरी, आता मी आलो आहे ना, तर काय करू तुझ्यासाठी सांग? परी म्हणाली, तू परत जा, नको येऊ घरात, मला खरंच तुझा राग आला. ऋषी तिला लाडी गोडी लावत म्हणाला, नाही नाही, हे सोडून बोल, दुसरं काहीही सांग. तुला पिक्चरला घेऊन जाऊ का, की हॉटेलमध्ये येतेस? चल. ओके, गुड आयडिया, पबमध्ये जाऊया. परीनं त्याच्याकडे चकित होऊन बघितलं आणि म्हणाली, अरे वा, इतका वेळ आहे वाटतं IPS ऋषी तिवारींकडे. जेव्हापासून मला इथे आणून टाकले तेव्हापासून घरातच ठेवली आहे.
आणि आज चक्क हॉटेल, पिक्चर, पब. म्हणजे तुला हे लक्षात आहे तर आपल्याला एक बायको आहे. ऋषी इथे आल्यापासून किती वेळ जवळ आलास आठव? आणि जरी आला तरी स्वतःपुरता येतो, काम करतो आणि झोपतो. माझ्यासाठी लॉंग टाईम रोमॅन्स केलास का कधी? आणि ऋषीनं सॉरी म्हणून चेहरा बारीक केला. आणि आता तिला कसं सांगू मी मिशनवर आहे. तिला सोबत उगीच घेऊन आलो. बायकांना ना सोबत घेऊन यायला नकोच, तिथंच ठेवून यायला हवी. या बायका अशाच करतात, इमोशनल होतात आणि यांना धीर धरवत नाही. म्हणून यांना कुठेच न्यायचं नसतं सोबत. आणि नेक्स्ट टाईम परीला घेऊन जाणार नाही असं ऋषीनं आत्ताच ठरवलं. आणि त्याचं प्रेम, बायकांचं प्रेम पुरुषांच्या पायातली बेडी बनतं. आणि आता तो विचार करतो हे बघून परी म्हणाली, बोल ना, आता का गप्प आहेस? आणि तो म्हणाला, बेबी पण आता आलो ना मी, आज तुझ्या सगळ्या विश पूर्ण करतील. आणि आज ना मी सकाळपर्यंत कुठेच जाणार नाही, सांग ना काय करू? आणि परी म्हणाली, तू तुझी वर्दी काढून ठेव आणि माझ्यासमोर उभा राहा. ऋषी म्हणाला, का परी, वर्दी का काढायची? परी म्हणाली, कारण आता मी तुला खूप खूप मारणार आहे, ते सुद्धा तुझ्या स्टिकनं. आणि मी तुझ्या वर्दीचा रिस्पेक्ट करते आणि वर्दीचा सन्मान करते, पण त्या वर्दीच्या आत लपलेल्या माझ्या नवऱ्याला मी सोडणार नाही. आणि तू सुद्धा वर्दीच्या आत लपायचं नाही. चल बाहेर ये वर्दीतून, उतरून ठेव. असं म्हणून परी आता सरळ त्याचे कपडेच काढायला लागली. आणि ऋषीनं आता काही खरं नाही म्हणून त्याची वर्दी काढली आणि फक्त अंडरवेअर आणि बनियानवर तिच्यासमोर उभा राहिला, आरोपी नंबर 420 बनून. आणि क्यूट चेहरा करून तिच्यासमोर हात पकडले आणि म्हणाला, दे छडी. आणि परी म्हणाली, हो छडी देणारच आहे, रोज इतरांना मारतोस ना, मग आता तू मार खा, कारण तू चुकलास. परी आता त्याच्या हातावर खूप रागात छडी मारणार इतक्यात परीचा फोन वाजला. तिने बघितलं तर अस्मिता होती आणि तिला फोन घ्यावाच लागला, कारण अस्मिताचा फोन टाळून जमत नव्हतं. नाहीतर जरा जरी वेळ लागला परीला फोन घ्यायला तरी अस्मिताला वाटायचं परीला काही झालं की काय. आणि अस्मिता अस्वस्थ व्हायची आणि तिला काळजी वाटायची. आणि आता परीनं अस्मिताचा फोन घेतला आणि अस्मितानं विचारलं, तुम्ही कधी येणार आहात मधूच्या लग्नासाठी? अशा गप्पा सुरू झाल्या. आणि परी तिकडे बोलण्यात गुंतली तोपर्यंत ऋषी हळूच तिथून निघाला. तसं परीनं त्याच्या छातीवर त्याची स्टिक आपटली आणि त्याला थांबवून ठेवला आणि त्याच्याकडे रागात बघितलं. तसा ऋषी पुन्हा भिजलेल्या उंदरासारखा तिथेच थांबला. आणि तिनं जसा फोन ठेवला तसं त्यानं तिच्या पाठीमागून तिला मिठी मारली आणि गोल गोल फिरवली. आणि परी ओरडायला लागली आणि हसून म्हणाली, ऋषी सोड, ऋषी सोड, मला असं करू नको. ऋषी, अरे मला काहीतरी होत आहे, असं खूप ओरडून म्हणाली. त्यानं तिला ठेवली आणि मग तिच्या अंगावर चाला आणि म्हणाला, बोल काय झालं, काय होतंय तुला? कुचकुच होत आहे ना, आत्ता फ्रेश होऊन येतो आणि मग तुझं हे कुचकुच गायब होईल. असं म्हणून तिला किस घ्यायला लागला. तसं तिनं दोघांच्या ओठांमध्ये हात आडवा लावला आणि हसली आणि म्हणाली, ऋषी मला तुला काहीतरी सांगायचं आहे. आणि ऋषी म्हणाला, मम्मीनं बोलवले लवकर लग्नाला, हो ना, हेच सांगायचं आहे ना? आणि डार्लिंग मी सुद्धा हेच सांगायला आलो की आपण उद्याच निघतोय. संगीत मिस होईल तुझं, पण बाकीचे फंक्शन सापडतील. आणि परी म्हणाली, थँक्यू सो मच, पण कसा काय हा तू विचार केला? ऋषी म्हणाला, तेच ना, तुला तिकडे घेऊन जाण्यासाठी तर नॉनस्टॉप 2 दिवस काम केलं, सगळे रिपोर्ट सबमिट केले आणि तुला माझी किंमत नाही. तू पहिल्यापासून दूर राहिलीस ना सगळ्यांपासून शिक्षणाच्या निमित्तानं, आणि मग आता हे सगळं मिस व्हायला नको. सगळे फंक्शन तू मिस केलेस आणि आता इथून पुढं असं नाही होणार, म्हणून आपण जातोय मधूच्या लग्नासाठी. आणि परी खुश झाली आणि पुन्हा म्हणाली, पण ऋषी ऐक ना, मला काय सांगायचं आहे. आणि ऋषी म्हणाला, बेबी रोमॅन्स नंतर बोलूया का, नाव आय वॉन्ट यू. परी म्हणाली, त्याच्याविषयीच बोलायचं आहे, आता तुला जास्त रोमॅन्स नाही करता येणार. ऋषी चकित होऊन म्हणाला, का, काय झालं? आणि परी दोन्ही हातांनी त्याचं बनियन खेचून त्याला जवळ घेत म्हणाली, एस पी सर तुम्ही, असं म्हणून लाजली. पण आता हुशार ऋषीनं लगेच ओळखलं आणि पटकन तिच्या पोटावर हात ठेवला आणि म्हणाला, परी
हेच ना. आणि परीनं त्याच्या पोटावरच्या हातावर तिचा हात ठेवला आणि म्हणाली येस. आणि ऋषी गंभीर होऊन आला, मग हे बेबी माझं नाही. तशी परी शॉक झाली आणि म्हणाली, ऋषी तुला कळते का तू काय बोलतोस? तू माझ्यावर डाऊट घेतोस का? आणि ऋषी म्हणाला, मी नाही डाऊट घेत, पण आता तूच म्हणालीस ना तू जास्त जवळ येत नाही, कधी कधी येतो. मग हे कधी झालं? मी जवळ आलो नसतो तर हे झालं असतं का? आणि ती खूप हसली, त्याच्या मिठीत गेली. आता तिला वाटलं तो खूप एक्साईट होईल, घरभर नाचेल, तिला गोल गोल उचलून घेऊन फिरेल. पण काही नाही. या ऑफिसरना सगळं संयमानं साजरं करण्याची सवय असते. कोणतीही गोष्ट घडली की जास्त एक्साईट व्हायचं नसतं. त्यांची शिस्त त्यांना हेच शिकवते. आणि ती त्याला म्हणाली, ऋषी तुला आनंद नाही झाला का? आणि ऋषी म्हणाला, झाला ना, खूप झाला. आणि जेव्हा कोणीही बाप होतो तेव्हा त्याला आनंदच होतो, पण तुला अपेक्षा आहे तसा आनंद व्यक्त करणारा मी नाही. आणि परी बिचारी शांत झाली. आणि याची लाईफ इतरांसारखी नॉर्मल नाही, थोडी हटकेच आहे असं तिला वाटलं. आणि मग तिनंही त्याच्याकडून जास्त एक्साईट होण्याची अपेक्षा केली नाही, फक्त त्याच्या मिठीत गेली. आणि मग तो म्हणाला, परी आय लव्ह बोथ ऑफ यू, आणि आता स्वतःची काळजी घे आणि आपल्या बेबीची सुद्धा. आणि परी म्हणाली, तू नाही का घेणार माझी काळजी? ऋषीनं तिच्याकडे निराश होऊन बघितलं. तिच्या आता अपेक्षा वाढत जाणार आणि तो तिच्या अपेक्षा किती पूर्ण करेल त्याला माहीत नव्हतं. आणि तो म्हणाला, बेबी मी जेव्हा तुझ्याजवळ असेल ना तेव्हा तुझीच काळजी घेईन, पण तुला काहीही कमी पडू देणार नाही, आय प्रॉमिस. आणि एवढी गोष्ट तू ॲडजस्ट केली ना की मग आपल्या लाईफमध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आणि आपल्या बेबीलासुद्धा आत्तापासूनच शिकू दे शिस्तीत कसं राहायचं. आणि परी हसली आणि म्हणाली, आता फ्रेश होऊन ये. आणि त्यानं तिचा ओठ चावला आणि म्हणाला, तू कर ना फ्रेश. आणि आता तिनं हसूनच त्याच्या ओठात ओठ घातले आणि दोघेही डीप लॉंग किस करायला लागले आणि पुन्हा एकमेकात हरवून गेले. आणि आता इकडे मुंबईमध्ये आज मधूचं संगीत होतं आणि सगळ्यांनी आपल्या आपल्या गाण्याची आणि डान्सची तयारी केली होती. आणि आता खरंच फक्त संग्राम इन्व्हाइट होता या संगीतमध्ये. त्याची मम्मी पप्पा नव्हते आणि फक्त जितेंद्र त्याच्या बाजूने येणार होता. आता म्युझिक चालू होतं आणि पुन्हा नयनाने जितेंद्रला फोन केला आणि ओरडून म्हणाली, जितेंद्र आपल्या घरी लाईट पाणी आलं की नाही? आणि जितेंद्र तिला म्हणाला, तू आता तुझ्या डॅडीच्या घरी आहेस ना, मग काय प्रॉब्लेम आहे ग तुला? तिथं राहणं निवांत. नयना म्हणाली, म्हणजे तुला बायकोची गरज नाही का? जितेंद्र म्हणाला, तुला नवऱ्याची गरज असेल तरी ये. नयना म्हणाली, पण तू कुठे आहेस घरी? कुठे जाऊन लपलास कुणास ठाऊक? आता नयनाला डॅडीच्या घरी राहायला काही अडचण नव्हती, पण तिची मम्मी तिला सारखी टोचून बोलायची आणि तिला तिथं राहणं मुश्किलच झालं होतं. आणि तू आता कुठे आहेस? म्युझिक कसलं ऐकायला येते असं ती जितेंद्रला म्हणाली. आणि जितेंद्र म्हणाला, आज संगीत आहे मधू आणि संग्रामचं, मी तिथेच आहे. आणि आता हे ऐकलं आणि नयनाला राग आला. आणि किती विचित्र लोक आहेत हे. खरंच संग्रामला इन्व्हाइट केलं, त्याच्या मम्मीला पप्पाला, मला अजिबात इन्व्हाइट नाही केलं. म्हणून तिचा तिळपापड झाला. तिनं आता संग्रामच्या मम्मीला फोन केला आणि म्हणाली, मम्मी आज संग्रामचं संगीत आहे आणि या लोकांनी तुम्हाला खरंच काहीच नाही सांगितलं. मम्मी मुलगा तुमचा आहे आणि ते त्याच्यावर हक्क दाखवत आहेत, तुम्ही काहीतरी करा. संग्रामची मम्मी आधीच गरम होऊन होऊन चिडली होती, त्यात आणखीनच गरम झाली आणि म्हणाली, नयना संगीत कुठे आहे तेवढं मलाच सांग. आणि आता तिथं जाऊन मी संग्रामला ओढत घेऊन येणार. आणि जास्त वेळ नाही लागला लग्न कुठं आहे ते शोधायला. आणि नयनाने संग्रामच्या मम्मीला पत्ता दिला. आणि संग्रामची मम्मी म्हणाली, आता मी तिथं जाऊन संग्रामला घेऊन येणार म्हणजे येणार. बघूच कसं मधूचं त्याच्यासोबत लग्न लावतात. मी माझा जीव देईन तिथेच, पण हे लग्न संग्रामला करू देणार नाही असं म्हणून ती तिकडं निघाली. आणि नयना गालात हसायला लागली.